नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? म्हसळा, रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळा तालुका आहे, त्यातल्या म्हसळा शहरामधला माझा जन्म आहे. बरं. वडिलांची फिरतीची ड्युटी असल्यामुळे कधी माणगावला काही वर्ष आणि शेवटी श्रीवर्धन अगदी त्याच्याजवळ असलेलं, तर आम्हाला जास्त ओळख श्रीवर्धनची आहे. शेवटी बालपण सगळं बालपण हां 7वी पर्यंत म्हसळ्यापर्यंत होतं. बरं. नंतर मग माणगावला 8वी 9वी, नंतर 10वी 11वी बाकीचं सगळं श्रीवर्धनला होतं. बाबा काय करायचे? माझे वडील जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्यामध्ये होते. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म साताऱ्याचा. सातारा. वडील कलेक्टर असल्यामुळे नंतर नंतर रिटायर झाल्यावर आम्ही सगळे पुण्यामध्ये शिकायला आलो. कारण आम्ही बरीच भावंड, 9 भावंड आम्ही सगळे. लास्ट नंबर माझा. मग त्यांची नावं ठेवली होती की नाही नंबर नाही, सगळ्यांना नावं होती. पण बालपण एकदम मज्जेत गेलं. एकदम छान. शाळेत वगैरे कसं काय होता तुम्ही? उन्हाळ म्हणजे काय असतं? मजा करायची फक्त. तुम्ही कसे हो? शिस्तप्रियच होतो, कारण आमच्याकडे एवढी मोठी फॅमिली नव्हती. बरं, त्यामुळे नावच होती. यांचं कलेक्टर असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये एक मूल झालेलं आहे. बरं, मला सांगा, रायगडबद्दल खूप प्रेम आहे का हो? रायगड जिल्ह्याबद्दल अगदी खूप वेळ आम्ही रायगडवर जातो. नाही, रायगड किल्ल्यावर नाही विचारत आहे, रायगड जिल्ह्यावरच. कारण साताऱ्यातला जन्म, शिक्षण पुण्यामध्ये, पण शेवटी एवढ्या महाराष्ट्रामध्ये त्या रायगड जिल्ह्यात असं काय होतं हो? हे सापडायचं होतं ना, रत्न. खरोखर रत्न आहे. नाही, खरोखर रत्न आहे म्हणून म्हटलं. बरं, मग आता सांगा, कसं काय गवसलं हे रत्न? आईने आमच्या सापडवलं. आई मुलं बघत होती त्यावेळेला, आमच्या ओळखीच्यांनी एक आणलंय ह्यांचं स्थळ. तेव्हा आई मुंबईमध्ये आली, यांना बघितलं आणि आईला आवडलं. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोलवलं आणि रितसरपणे बघून आमचं लग्न झालं. काय हो, काय कसं काय? आता मी तुम्हाला सांगितलं की मी एकटाच होतो, त्यामुळे लग्न पासून सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची मॅच्युरिटी मला फार लहानपणापासून आली. कारण का मलाच करायचं होतं. माझ्या बहिणी सगळ्या मोठ्या होत्या, त्यामुळे एक काका माझे होते, एक मोठे, जे मुंबईत होते स्थायिक, आणि माझी मोठी बहीण होती. त्या दोघांना घेऊन मी मुली बघायला त्यांना घेऊन निघायचो. मग साधारण सकाळ झाली की जेव्हा स्थळ बघायची यायला लागली तेव्हा मला वाटलं मुली बघायला निघायचो, म्हणजे उठलं, आंघोळ वगैरे केली, कपडे घातले, चला दोघे पडूया बाहेर. पुण्यामध्ये 3 मुली मला पाहिच्या होत्या. पुण्यात? हां, पुण्यामध्ये. आणि त्यावेळी पुणे शहराचं दर्शन ह्या मुलींना पाहण्याच्या निमित्ताने प्रथम झालं. बरोबर. कधी पुण्याला मी ह्याच्या आधी गेले नव्हते. हिला जेव्हा मी पाहिली त्याच्या आधी 2 मुली पाहिल्या होत्या आणि त्याच दिवशी हिलाही पाहिली. आणि नंतर आपण डिसिजन देऊ असं करून पुण्यातले एक आमचे नातेवाईक होते, ते आमच्याबरोबर होते. आणि हिला पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मनाला असं. थांबा, तुम्ही घरी गेला? हां, घरी म्हणजे पुण्यातल्या नातेवाईक. बरोबर. हे सांगितलं कोणी यांच्या घरी जा म्हणून? नाही, त्यांचं रितसर आमंत्रण आलं होतं तसं. हो, पण ते कोणीतरी घेऊन आलं असेल ना? हां, म्हणजे वाल्हेकर म्हणून एक त्यांचे नातेवाईक, महत्वाच्या माणसाला विसरू नका. एक वाल्हेकर म्हणून आहेत, ते माझ्याही परिचयाचे होते आणि मी समाजामध्ये चांगला हरहुन्नरी तरुण म्हणून काम करत होतो. त्यामुळे मी एक त्यावेळच्या 70 सालापासून एक असं वॉन्टेड म्हणून होतो यांना लग्नाच्या बाजारात. मला सांगा, तापटपणा व्यतिरिक्त स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं? आपण जे काही बोलतो तर ते जर त्यांचं चूक असेल तर पटकन एकदम थांबवतात नाही. हां, ते जाऊ दे असं करतात. तसं नाही करायचं. हो की नाही? पूर्ण करायचा ना मुद्दा. बोलणं पूर्ण द्यायचं, मग काय ते मत मांडायचं. हां, बरोबर आहे. कळतंय, आज बरंच कळतंय. आणि आजोबा असे डोळे बघणारे, हां बरोबर आहे, मी असं करतो. त्यांना पटलंय 100%. पण ते बोललं जात नाही. कोण पटतं तर ते बोललं जात नाही. बरोबर, असं म्हटलं जात नाही. मग आता तरी बोला. पटतं तुझं. बरं, तुम्ही सांगा, आजीनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं? थोडासा कडकपणा स्वीकारला तर चांगला. कडकपणा मी हे तुझं चुकतंय, सगळ्यांना चांगलंच म्हणायचं. आजोबा असं काय ते म्हणायला पाहिजे. खरंय आजोबा, एवढं तिने करायला पाहिजे. तुम्ही तापट आणि त्या कडक, म्हणजे फक्त घरात वीररसच सुरू होईल ना मग. बरं, मला सांगा, अजूनही संधी मिळाली तर कुठली गोष्ट करायला आवडेल किंवा कुठली गोष्ट करायची राहून गेली असं वाटतंय? कुठली गोष्ट करायची राहून नाही गेली. एकच इच्छा आहे की मी हिच्याबद्दल मी सांगतो
तिचं गाणं आणखी वाढवचं मला चांगलं झालं असतं. हिने विचारच झाली गाण्याच्या परीक्षाले, पण पुढे वाढवलं नाही गाणं. गाणं म्हणते पण जे शास्त्रीय संगीत आहे त्याचा वाढ केलीच जर मला चांगलं वाटलं, आनंद वाटला. आणि तुम्हाला कुठली गोष्ट करायची राहून गेली आहे किंवा कुठली गोष्ट करायला पाहिजे असं वाटतंय स्वतःला? मला कुठलीच नाही, सगळं मी समाधानी आहे. होय ना. आजी, तुमच्या बाबतीत काय? तुम्हाला अशी कुठली गोष्ट अजूनही संधी मिळेल तर करायला आवडेल? संध्या भरपूर मिळतात, फक्त मला सध्या पायामुळे बसता येत नाही खाली. तर आपण मध्ये बसलेलो, तिकडे पेटी आहे, इकडे तबला आहे, त्याच्यात एक तरी अभंग गाणं काहीतरी म्हणता आलं पाहिजे. एवढं झालं तरी खूप आहे. एवढी इच्छा आहे तुमची? ओके. एक गोष्ट सांगायची राहिली की आमची हॉबी म्हणा की ते आम्ही दोघांनी हौशी कलाकार म्हणून नाटकात काम केलेलं आहे. अरे वा, कुठल्या? संगीत स्वयंवर, एकच प्याला, संशय कल्लोळ, पुण्यप्रभा. आणि संस्कृत नाटकात पण मी काही काम केलं होतं. दोघांनाही आवड होती म्हणून? आवडणे सहज घडत गेलं. अच्छा, मग एखाद्या नाटकात अगदी गायक कधी असं वाटलंच नव्हतं की आपण नाटकामध्ये उभं राहू किंवा 2 शब्द बोलू. पण स्वयंवर सारख्या नाटकामध्ये 16 गाणी मी म्हणू शकले त्यावेळेला. पण तुम्ही दोघेही एकाच मेस? हो, एका. कृष्ण रुक्मिणी. काय सांगता? मग मला एक सांगा. अश्विन शेठ आणि रेवती. मग एक संवाद म्हणा ना दोघांचा, एक छोटासा. हो हो, तू गोडसा, तुझं सर्व गारू म्हणाला समजलं आहे, पण कशाला सांगू रेवती, खरोखर मी तुला प्राणापेक्षा प्यार समजवतो, पण तो तुझा मला आता इतका तिटकार आलाय की काय सांगू. हो, एक मिनिट, नाटकातलं म्हणा. नाटकात? अरे हो, बरं ठीक आहे. नाही म्हणजे अभिनय किती मस्त आहे बघा, असं आम्हाला म्हणायचं आहे. आता थोडंसं वाईट वाटतं, पण सांगतोच, या उपर तुझी माझी भेट व्हायची नाही. आणि ती का व्हायची नाही? आणि असं तिटकार येण्यासारखं मी केलंय तरी काय? काय झालंय? हो, काय झालंय? एक तर मी दिली तदबीर एका सोल्याला देऊन टाकलीस. अगदी खोटा आरोप करतायत. यांच्याशी असंच वागलं पाहिजे. का बोलत का नाहीस? दिलीस का नाहीस? बरं, दिली. मग का दिलीस? का म्हणजे मला वाटलं मी दिली. दिलीस तर दिलीस, पण मला थोडंच वाईट वाटणार त्याच्याबद्दल. मासे सुस्कारे का सोडताय? मी आणि सुस्कारे काही बांगड्याने बनले आता? बघू. अगोबाई, हातात खरंच नाही दिसत आहेत, पण सांभाळून राहा, नाही तर हे वीरश्रीचं पाणी जाईल जिरून आणि लागाल माझ्या दाराचे उंबरठे झिजवायला. मग तुम्हाला तिथे मी पाऊल सुद्धा ठेवू द्यायचे नाही. तेव्हा सांभाळून असा. आणि तूही सांभाळून नाहीस. काय सुंदर अभिनय करता तो. हा, ते फक्त पहिल्यांदा जेव्हा बोलले ना तर मला टेन्शन आलं. ते संवाद आहे की काय मला कळेना, पण ते लगेच म्हणा तुझा मला तिटकारा आलाय वगैरे. म्हटलं मनातली स्वगत सुरू केली की काय त्यांनी. थोडीशी गंमत केली, पण त्या आठवणी आत्ता आपल्याला अनुभवायला मिळाल्या. असा हा इतक्या वर्षांचा संसार. आता हे दोघे एकमेकांचा सन्मान करणार आणि त्या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होऊया. आजोबा, झी मराठीकडून कोल्हापुरी साज आजींना. चुट्टू चुट्टू राजा, साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी. आता घ्या उखाणा घ्या. सागराच्या तीरावर हुशार असावा नावाडी, समाधानाच्या तीरावर मधुकरराव सिल्व्हा यांची जोडी. अरे वा, डोळा साठी गेली पाठी तरी वयोवर्ष 16, राजा राणीची जणू आगळी तऱ्हा. चूक भूल द्यावी. दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि देऊया झी मराठीकडून आजोबांना ही भेटवस्तू. अभिनंदन. म्हणजे आजी रागावते आणि आजोबा शांत राहतात म्हणून भांड्याला भांडं लागलं नाही. बरोबर की नाही? तापट स्वभाव तुमचा पहिल्यापासून? माझा नाही. मग तापट नाही मी, मग शांत आहे. उलट शांत आहे म्हणतात आजी. ते बरोबर आहे. तुमच्या पुढे बोलतात. हा, तुमच्या पुढे बोलतात असं शांत. हो का? हा, प्रत्यक्ष तसं नाहीये. आता टीव्हीत बोलायला शांत बोलतायत असं आजोबांचं म्हणणं आहे.